नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे आहे तुम्ही? तर बघा आता तुम्ही मी ह्याचा ब्लॉग आहे तो गावावरून चालू करतोय, कारण का मुंबईवरून चालू करता आलंच नाही, कारण का माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती. त्या बसवाल्याने थांबवला ना अर्धा तास, ऑफिसमध्ये पण अर्धा तासचा लंच भेटतो आणि इकडे पण अर्धा तास, मला 1 तास तरी भेटेल. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, तुम्ही पाहू शकतात. स्वेटर विटर घालून उभे आहे, नाकातून शेंबूड पण येत आहे, पण सांगू नाही शकत तुम्हाला. भेटूया चांगलं फ्रेश वगैरे होऊन. आणि आज देवदिवाळी आहे म्हणून आम्ही या गावाला आलेलो आहे. किती लहानपणी आलेलो मी, आणि आता ते मला आठवण पण नाही कधी आलेलो लहानपणी. आता आलाय तर जाऊन बघून येऊया जरा, भेटतो तुम्हाला आंघोळ विंगोल करून. अरे धूर येतो रे तोंडातून. काय बोलतात मग, आंघोळ विंगोल पूर्ण फ्रेश वाटतं का नाही तुम्हाला? नाही वाटत असेल तरी पण बोला, हा दिसतोय करून. फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे पोहे वगैरे खाऊन आलो. फोन पण चार्जिंग 100% करून ठेवलेल्या बाईने. तर तुम्हाला बघू शकता तुम्ही, आपलं गाव पूर्ण हिरवंगार, म्हणून मला यायचं खूप मन करतं इकडे. की इथे कुठे पण वरती हागायला गेलो ना तर कोणाला समजत नाही, म्हणून मी येतो गावाला. मस्त हिरवं हिरवं सगळं दिसतंय आणि थंड वातावरण, शेंबूड पण येतं. ते तर तुम्हाला माहितीच आहे, रुमाल 2-2 घेऊन फिरतो मी. मग आता काय सगळं बघू. बघा, हे आमच्याकडे पहिले असे मोठे बैल होते पण आता नाही आहे. पाहू शकतात आपला मामाच्या हातात बॉम्ब फोडतोय, कधी पडलं ना असं वाटतं. बघा कसं फेकेल बघा, दाखव दाखव दाखव. अभी मजा आएगा ना भिड़ो. पहिले पेटू देता. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आपले मुंबईतले काले काले मित्र भेटलेले इकडे, पाहू शकता तुम्ही. अरे मैं तो पूरा काला हो गया यार. तो तू जब इधर आया था तो कौन सा गोरा था? घरी आलास? हे काल संध्याकाळी आलं 5ला. पाहू शकता, त्याला कटवडा बोलतात आणि हा पूर्ण वडा. वैभव हॉटेलमध्ये आलं आणि 5ला जरा मार्केटला खायला खाऊन वगैरे तुम्हाला दाखवत नाही मी खाताना, कारण तुम्हाला पण भूक लागेल. नंतर बघू. चाय कशी वाटते सांगू शकते तू? एक नंबर. बघा तुम्हाला मी सांगतो, गावी येऊन आहे ना, ही गुलाची चाय प्यायला नाही मस्त वाटतं, एकदम आराम. आणि हा कटवडा खायला पण खूप मजा येते, आणि हा पूर्ण वडा खायला पण मजा येते. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 कर. पूर्ण वडा तर आहे नाही. तू मला कमेंट करा, पूर्ण वडा दिसते की नाही दिसत. खाऊन आमचं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा हॉटेलला आलेलो मी, पाचलचा ना हा फेमस हॉटेल आहे. आणि आम्ही आलेलो, कुठे गेली आमची गाडी बाई दिसत नाही, थांब शोधू ते. हा आई बघा बघा, ही जी आमची गाडी, आणि पहिल्यांदा आम्ही चालवलेली, पहिल्यांदा आयुष्यात मी पहिल्यांदा ही गाडी चालवलेली नाही, आज पण हीच चालवतोय. आता आम्ही आलेलो आहे घाटावरती, कारण का इथून ते घर ते पाचल म्हणजे मार्केट ते पाचल ते मार्केट, आम्हाला झाला घाट लागतो मध्ये, तुम्ही पाहू शकतात. आणि आमच्या गावी याला डुगडुगा म्हणतात, डुगडुगा. त्याच्यामध्ये बसायचं ना, उलटी होते उलटी. अरे मित्र गेला, सोप्याचा होता ना. अरे काय माहिती, कोणतरी होता माहिती नाही. तुम्ही पाहू शकता काय सिनरी आहे इकडे, मस्त मस्त सिनेरी आहे इकडे मस्त. आणि ही आमची गाडी, जिच्यावरती मी शिकलेलो लहानपणी, पप्पाचे मार पण खाल्लेले, आणि मामा शिकवत होता पण. आता बघूया, तुम्हाला थोडं सिनेमॅटिक वगैरे दाखवतो मी. असं माझ्याकडे फोन खास नाही, तरी पण दाखवतो. Concrete drains where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys. तुम्हाला किती टाइम लागला तुला? हा माझा अजून एक सबस्क्रायबर भेटलाय मला इथे गावाला. लगा मेरा मजाक. अजून काय तुझ्याकडे कोणते शब्द आहे का बोलायला भावा? शब्द बाहेर नाही. ट्रेनचा प्रवास कसा होता मग? काय गावचं जेवण म्हणजे एक नंबर, मस्त खायला पण मजा येते आणि काय पण. बघा सगळे मस्त मध्ये जेवतात आहे. आम्ही असेच पंथीत बसतो गावाला, ते बाहेर आहात इकडे. मामा बोलले ते मामीला, बघ मामी बघ इकडे. हा चॉकलेट म्हणलं तर कधी पण बघते. भावानो कसा दिसतोय बघतो, तुम्ही सांगा मला. काय नाही, आता तयार बियार झालो आता मस्तपैकी, आणि आम्ही चाललेलो आता देवलात. तुम्हाला माहीत नसेल आज काय आहे तुम्हाला माहिती आहे काय साहिल? देवदिवाळी आहे, म्हणून पालखी नाचवायला आम्हाला जायचं आहे. तर आम्ही चालत चाललोय. सगळ्यांनी बोलतील तर सगळे सेम कुर्ते घातले,
पण तुमचा भाऊ अलग आहे, कारण का मला माहितीच नव्हतं मी येणार आहे, म्हणून दुसरीकडनं मला घ्यायला लागला. बघू आता चाललं थकलो तर आहे खूप. तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो काय सीन आणि कसं काय असतं देवदिवाळी म्हणजे, पालखी कसे नाचवतात ते पण दाखवतो. अरे बाबा थांब ना, किती हॉर्न वाजवतो. आपला जयेश भाऊ थकलेला आहे चालून तर पाणी पाहिजे भावाला. पाणी पाहिजेच ना, नक्की. मामा पाणी तर घ्या. करून आम्ही पोचलेलो आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत. तुम्ही पाहू शकतात आपला मित्र पण चाललेला आहे आणि हे वरती अजून चढायचं, मग देऊळ येणार आहे. खूप थकलेलो आम्ही, असं वाटतं कधी जाऊन आम्ही बसतो आहे. पोचलेलो आहे फायनली वरती, तुम्ही पाहू शकतात. आता आम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो काय काय सीन आहे आतमध्ये. ढोलचा तर आवाज येतोच आहे, बघूया. काय खाणार सांग तरी. वडापाव खाणार, चायनीज भजी खाणार, आईस्क्रीम खाणार, सांग. मंचुरियन खायचं मला मन होतं आहे, पण मंचुरियन जरा गरम पाहिजे. गरम काय झालं तुला सकाळपासून, पण ते तरी सांग. गरम सगळं पाहिजे मला. अरे गरम मंचुरियन गरम काढून देतो ना तुला त्याला डायरेक्ट. एकदम माहिती ना कसं काढतो तो. काय पाहिजे लवकर मला. इकडे लागलेलं आईस्क्रीम आहे, चायनीज भजी आहे, वडापाव सुद्धा आहे. काय पाहिजे मित्र तुला. मंचुरियन खायचं मन करतं. अरे मन करते, पण आता काय खाणार ते सांग. एक काम करतो, पाणीपुरी खातो. पाणीपुरी खाऊया. चल भावना दादा 1 प्लेट पाणीपुरी लावा ना. 2 प्लेट येतो त्या साईडला. हो, अशा प्रकारे आमच्याकडे पाणीपुरी भेटते. पाहू शकता तुम्ही. भाई 2 मिठाची आहे, पुरा मत मिठा करणार. बघा फुकट खायला पण चालू केला नाही, खातोय ढसतोय. मीडियम पाहिजे, बरोबर ना. हां चला द्या लवकर, भूक लागते. चमच टाकू ना. चम्मच हां टाका, चालेल. ओके थँक्यू, धन्यवाद. हे काय पाहिजे रे तुला. हे काय पाहिजे. नारळ पाणी पण आहे, लाडू वगैरे तर इकडचे फेमसच आहे. वडापाव तर बघूया काय भेटतंय. पहिला खेळणी वगैरे, छोट्या मुलांसाठी खेळणी पाहिजे असेल तर ती पण भेटेल तुम्हाला, पाहू शकता तुम्ही. आणि हे समोरचं आपलं मंदिर आहे, तिकडे आता सगळं म्हणजे नाचणं वगैरे चालू आहे. तुम्हाला ते पण मी दाखवतो, सगळे व्हिडिओज वगैरे पाठवतो ते पण. बघा LED स्क्रीनसुद्धा लागलेली आहे. असं बघायला गेलं तर पूर्ण मार्केट आहे, पण आता मी तुम्हाला एवढं दाखवत नाही कारण का इथे खड्या खूप आहे आणि पाहायला लागतात पण आहे. तर मी तुम्हाला काय बोलतोय, तुम्हाला आता मी सगळे सीन शॉट काय काय झालं, कसे पालखी नाचवतात ते सगळं तुम्हाला दाखवतो. चला या बघा.
भावानो आम्हाला इकडे फक्त बॅग घेण्यासाठी गाडीने बोलवलं बघा. 2 बॅग घेऊन आम्हाला गाडीने बोलवलं. जयेश भावासोबत एक मोठा स्कॅम झालाय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. म्हणजे कुठे बॅग घ्यायला गेलो, गाडीवरून उतरताना भावाची चड्डी फाटली आहे. खालून लेखा फाटलेला आहे. कृपया करून बरं झालं मी 2 आणलेले. त्याला बोलतोय की घाल घाल घाल, पण तो घालतच नाही. त्याला काय बोलू शकतो आता मी, घालू देऊ की नको देऊ तुम्ही सांगा. आता ते मला घरी जायचंच आहे आम्हाला. तर चाललोय बघतोय याला होतो की नाही होत. जयेश भाऊचं रिएक्शन मस्त आहे, एक नंबर. ह्याच्यासाठी आम्ही घरी आलोय परत. ते पण आम्ही 3 सीट आलोय. जा बघ आता घरी कोण आहे की नाही. तर लवकर फायनली आम्ही परत घरी आलो आणि भावाला चड्डी दिली, म्हणजे दिली बघा. भावाने पॅन्ट घातली. आता दाखव रे पॅन्ट. हां, तर आम्ही भाईचारा आहे, समजता तुम्ही. परत आलो एवढा अंधारात, पूर्ण अंधार अंधार अंधार, कोण नाही वाडीमध्ये. सगळे गेलेले आहे तिकडे आणि आम्ही फक्त आलो 3 जण. एक जण हा बाथरूमला, त्याला सारखी बाथरूमला होतो, सारखी. तो माझ्यासारखा आहे, पण मी एवढा बाथरूमला नाही सारखा. एकदाच जातो पण एकदाच बसतो. खरं सांगतो, जे पण आहे ते खरं बोलतो ब्लॉगमध्ये, खोटं कधी बोलणार नाही, समजलं. आता आम्ही परत चाललो. भाऊ जाऊया का परत? जाऊया ना. किती वाजणार रात्री आपल्याला? रात्री 3 वाजतील, 3-4 वाजतील. 10-11 3. 3-4, 10-11, 3 वाजतील. अरे काय काय बोलतो, 10-11 3. 3-4 वाजतील आता आपल्याला. ठीक आहे, चालेल. तुम्हाला सगळे शॉर्ट्स दाखवणार मी, कुठले शॉर्ट? सगळे सीन्स. अरे तिकडचे सगळे आपण काढले ना अलग अलग शॉर्ट्स, ते शॉर्ट्स आणि सीन्स सगळे तुम्हाला दाखवणार मी. ठीक आहे, व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओवरती टिकून राहावे, समजलात. अर्धी म्हणजे पूर्ण असे स्किप करू नका. लाईक आणि सबस्क्राईब करा. मी पहिल्यांदा बोलतो व्हिडिओमध्ये. तर बघा हागून आला. थांबा दाखवतो तुम्हाला. ये रे लवकर. झाली काय? ये झाली. आता आता परत नाही होणार ना? परत नाही होणार ना आता? कुठली सवय लागली? करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. इथे तरी सोड, इथे तरी सोड जेवणा. मुंबईला तर मुंबईला तरी सोड. गजब बेइज्जती है.
मित्रांनो आता जेवायला बसलेलो आहे. तुम्ही पाहू शकता काय काय भेटलेलं आहे आम्हाला. हवा का पॅन्ट फाटलेली हा का लांब बसलाय. नाराज आहे आमच्याशी. नाराज आहे काय साहिल भाऊ? आमच्याशी नाराज आहे काय? भाऊ ना आता आम्ही बसलेलो आहे. काय माहिती ते पालखीचं सगळं संपलं. त्यानंतर गणेश माजी वापेलकर यांचा सत्कार करतील मोतीराम दामुबोले. पालखीचं वगैरे सगळं संपलेलं आहे आता. तुम्ही पाहू शकता आता काहीतरी चालू आहे ते आम्हाला पण नाही समजत आहे. हो नमस्कार भावानू. आता आम्ही चाललेलो दुकानावरती. तर कालचा ब्लॉग जो आहे मी एंड करायला विसरलेलो कारण माझी जी बॅटरी होती ती स्विच ऑफ झालेली. बॅटरी नाही फोनच स्विच ऑफ झालेला. अच्छा हमको सिखा रिया है. तर मी आता ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करतो. तुमची गुड मॉर्निंग होत असेल पण माझी गुड मॉर्निंग नाईट होणार आहे आता. पाहू शकता तुम्ही बघा सगळे झोपेमध्ये. आता झालेले सगळे 6-7 वाजता. चला मग लवकर तुम्हाला ब्लॉग दिसेल. दुकानात आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता तिकडे आमचे खर्च करतात. ते छोट्या मुलांसारखं 5-5 रुपयाचा घेतात. पेप्सी घेतात काकाकडनं. ताम देतो. काय खातोय रे तू? दाखव काय खातोय. मल्ली एवढी मोठी. चांगला बोलावलं. हे चांगलं लागतं पहिला खायचं आम्ही. हा पण ते छोटा रे खूप तिखट पण असं मजा येते. तुम्ही पण खावा आम्ही पण खातो. चला.